संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून आज या ठिकाणी उपस्थित असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तेलंगणाचे आदरणीय एच वेणुगोपालरावजी, आपले लोकप्रिय खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष, त्यांनी आम्हाला बोलायला काही शिल्लकच ठेवलं नाही, कारण त्यांना माजी आमदाराचं लेवल आहे, अजून आमदार व्हायचं आम्ही. आदरणीय हनुमंतरावजी पाटील, एकनाथजी मोरे, श्री केदार, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित दोन्ही ब्लॉकचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख आणि सर्व ब्लॉकसाठी इच्छुक असणारे उमेदवार, आदरणीय ज्येष्ठ नागरिक, विरोधी पक्ष नेता, बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला या हॉलची एवढ्यासाठीच आठवण येते. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आदरणीय राहुलजी गांधी आपल्या या शहरातून जात असताना लातूर जिल्ह्यातून जेवढे काही कार्यकर्ते, जवळपास 350-400 कार्यकर्ते, यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने, इथल्या पदाधिकाऱ्यांनी याच हॉलमध्ये आमची सोय केली होती, खासदार साहेब. आणि इथून मग ते गुरुद्वारामध्ये सकाळचा नाश्ता वगैरे वगैरे सगळं ही सोय त्या ठिकाणी करण्यात आली. म्हणजे सांगायचं तात्पर्य की बाबा ही नाळ जी आपली सगळ्याची जुडलेली आहे पक्षाच्या माध्यमातून, आणि जे नेतृत्व आपल्याला राहुलजीच्या माध्यमातून मिळालंय, आणि आज जी वाटचाल या पक्षाची आज आपण पाहतोय. काल परवा जे लोकसभेमध्ये मतदान झालं, पहिली हार तिथं झाली. जी घमंड होती, हम करो सो कायदा होता, हे कुठं तर पहिलं पाऊल काँग्रेस पक्षानं आणि विरोधी पक्षानं त्या ठिकाणी उचललेलं आहे. त्या इतिहासात किंवा त्या खोलात जाणारा पैकी मी नाही, पण ज्या कारणासाठी आम्हाला या ठिकाणी नेमलेलं आहे, आदरणीय वेणुगोपालजींना या ठिकाणी नेमलेलं आहे की संबंध देशामध्ये 5 राज्यामध्ये हे अभियान त्या ठिकाणी चालू आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्य हा आपल्या राज्यामध्ये हे अभियान 36 जिल्ह्यामध्ये चालू आहे, आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने त्या ठिकाणी निरीक्षक नेमलेले आहे. आज वेणुगोपालरावजी आपल्याकडे निरीक्षक आहेत, जे आपल्याला ऐकण्यासाठी या ठिकाणी जातीनं उपस्थित आहेत. मागच्या 10 दिवसापासून हा शेवटचा टप्पा आहे, देगरू आणि बिलोली, आणि आपल्याबरोबर संवाद साधल्यानंतर आपलं काय मत आहे, आमच्यासारख्या नेत्याला मध्यस्थी घालण्यापेक्षा आपला प्रामाणिक जे सल्ला असेल, आपलं काय पक्षाबद्दल मत असेल, आपले काय विचार असतील, छातीटोकपणे त्या ठिकाणी आपले विचार आदरणीय साहेबांच्या पुढे, वेणुगोपालराव साहेबांच्या पुढे आपण मांडावेत. तो कुठलाही सेलचा अध्यक्ष असेल, फ्रंटल ऑर्गनायझेशन असेल, युवक काँग्रेस असेल, महिला अध्यक्ष, महिला काँग्रेस असेल, NSUI असेल, सेवादल असेल, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपलं जे काही मत आहे ते मत त्यांच्या समोर मांडणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला अहवाल थेट आदरणीय वेणुगोपालरावजी आणि राहुलजी खरगे साहेब यांच्या समोर ठेवला जाईल, आणि खरी
पारदर्शकता आपल्याला त्या ठिकाणी जाणवेल। आणि म्हणून मी या तुमच्या आणि त्यांच्यामध्ये जास्त वेळ घेऊ इच्छित नाही। पहिलाच उशीर झालाय, तुम्ही माझं ऐकण्यापेक्षा आपलं मत श्रेष्ठीला त्या ठिकाणी सांगावं ही आमची सगळ्याची भूमिका आहे। माझ्याकडे 2 ब्लॉक्स आहेत, माझ्याकडे 9 ब्लॉक आहेत जिल्ह्यामध्ये, पैकी आता बिलोली आणि देगलूरसाठी जे कोणी इच्छुक असतील, अर्जाचा नमुना माझ्याकडे आहे। त्या अर्जाच्या नमुन्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी जे काय असेल ते भरून द्यावेत, जेणेकरून आम्हाला उद्या प्रदेशकडे आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून तिकडे पाठवतो। एवढंच या प्रसंगी मी जास्त वेळ न घेता मी दिलगीर व्यक्त करतो की आम्हाला उशीर झाला। प्रत्येकांना त्यांना संवाद साधायचा असल्यामुळं थोडं मागं पुढं होतंय, परंतु आपलं समाधान झाल्याशिवाय आम्ही ह्या ठिकाणून हलणार नाही एवढी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी माझी जागा घेतो।